लागू करणं। 1909 सालच्या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांचं म्हणजे त्यावेळेच्या औरंगाबाद विभागातील बारीक सारीक तपशिलाची नोंद आहे। ते हैदराबाद गॅझेट कसं आहे त्यात मनोज जरांगेंचा मूळ जिल्हा आणि त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र ठरलेल्या बीड जिल्ह्याचं वर्णन कसं आहे। 1901 पर्यंत बीडमध्ये कोणत्या जातींची संख्या किती होती, तुघलकी मोहम्मदाचा बीडशी काय संबंध आहे, या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। जरांगेंच्या आंदोलनापासून हैदराबाद गॅझेटची चर्चा सतत सुरू आहे। 1948 पर्यंत मराठवाडा निजामाच्या हैदराबाद संस्थांचा भाग होता। म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जवळपास वर्षभर मराठवाडा निजामाच्या तावडीत होता। अखेर अनेकांच्या संघर्षातून 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा मुक्त झाला, स्वतंत्र भारताचा भाग बनला। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसाठी हैदराबाद गॅझेटचं खूप महत्त्व आहे। 1909 सालच्या हैदराबाद गॅझेटमध्ये औरंगाबाद विभागातील बारीक सारीक तपशिलाची नोंद आहे। मनोज जरांगेंचा मूळ जिल्हा आणि त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र ठरलेल्या बीड जिल्ह्याचं कसं वर्णन यात आहे ते आपण पाहूया। बीड जिल्ह्याचा केज, अंबा, भीर, पाटोदा म्हणजे जवळपास अर्धा भाग बालाघाट, तर गोदाकाठचे माजलगाव, गेवराई आणि बीड तालुक्यातील काही सखल भाग गंगथडी म्हणून प्रसिद्ध होते। 60-70 वर्षाआधीपर्यंत जिल्ह्यात चांगलं जंगल होतं। या परिसरात कधीतरी वाघ दिसायचा, पण काळवीट, अस्वल, बिबट्या, रानडुक्कर, तरस, लांडग्यांचा वावर नित्याचा होता। बीडचं जुनं आणि पांडवकालीन नाव दुर्गावती होतं, त्यानंतर बालनी झालं। राजा विक्रमादित्याच्या बहिणीनं म्हणजे राणी चंपावतीनं हे शहर जिंकलं तेव्हा याचं नाव चंपावती नगर ठेवलं। त्यानंतर हा परिसर आंध्रचे चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव यांच्या साम्राज्याचा भाग राहिला। चंपावती नगरचं नाव कोणी बदललं, कधी बदललं याचा उल्लेखही गॅझेटमध्ये करण्यात आला। 1326 साली कुप्रसिद्ध मोहम्मद बिन तुघलकानं आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीवर आणली। त्या काळात तुघलकानं चंपावती नगरचं नाव भीर असं ठेवलं। तुघलकाचा दात पडला, त्या दाताचं थडगं तुघलकानं शहराजवळच्या कर्जनीमध्ये बांधलं अशी दंतकथा आहे। तुघलकानंतर बीडवर बहामनी, निजामशाही आणि आदिलशाहीची सत्ता होती। 1635 मध्ये बीड मुघलांनी ताब्यात घेतलं आणि बीडवर दिल्ली सल्तनतची सत्ता आली, पण काही काळातच निजामानं बीड परत घेतलं। 18व्या शतकाच्या सुरुवातीला बीड निजामशाही हैदराबाद संस्थांचा मुख्य भाग बनलं। गॅझेटमध्ये अंबा तालुक्याचा उल्लेख आहे, तिथे जोगाई नावाचं देवीचं मंदिर आहे, हे प्रसिद्ध ठिकाण आहे असं लिहिलंय। आता आपण त्याला अंबाजोगाई नावानं ओळखतो, हेच ते ठिकाण। बीड जिल्हा छागल किंवा पखारी म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या चांबडी पिशव्या आणि गुप्तीसारखं शस्त्र बनवण्यासाठी प्रसिद्ध असल्याची नोंद आहे। आणि सर्वात महत्वाची नोंद म्हणजे जनगणना आणि जातगणना। बीडमधील जातीचं गणित कसं आहे तर 1881च्या जनगणनेनुसार बीडची लोकसंख्या 5,58,000 होती। 1891च्या जनगणनेनुसार ती 6,42,000 झाली। तर 1899 आणि 1900 साली मोठा दुष्काळ पडला होता, उपासमारीचा सामना करावा लागला, त्यामुळे 1901 साली लोकसंख्या 4,92,000 झाली। म्हणजे त्या दुष्काळामुळे, उपासमारीमुळे जिल्ह्यात 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडले। वार्षिक सरासरी पाऊसमान 30 इंच म्हणजे साधारण 750 मिलीमीटर आहे। मात्र 1899-1900 साली सरासरीच्या 50% पाऊस पडल्याची नोंद आहे। बीड जिल्ह्यात 90% जास्त लोक हिंदू आहेत, त्यातले 87% लोक मराठी बोलतात। आता जातनिहाय नोंदीवर एक नजर टाकूया। मराठा कुणबी जातीची लोकसंख्या सर्वाधिक 1,96,000 आहे, जी एकूण लोकसंख्येच्या 39% आहे। त्या खालोखाल शेती कसणाऱ्या जातीत बंजारा 36,000 आणि कोळी 2600 अशी समाजाची लोकसंख्या असल्याचा उल्लेख आहे। मराठा कुणबी खालोखाल महार 42,300, धनगर 26,000, मांग आणि चांभार 25,400, ब्राह्मण 21,600, माळी 12,700, वाणी 7,000, मारवाडी 6,000, ख्रिश्चन 91 अशा आकडेवारीची हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद आहे। आणि आता याच नोंदींमुळे जरांगेंप्रमाणे धनगर आणि कोळी समाज सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेताना दिसतो आहे। संदीप रामदासी, एबीपी माझा, मुंबई। उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून पुन्हा सक्रिय होतात आणि विशेष म्हणजे याआधी मराठा आंदोलनावर थेट भूमिका न घेणारे अजित पवार आज 2 दिवसात